गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या या गुरुकुलवरती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, आता इथं कीर्तन झालंय म्हणल्यावरती सुप्रसिद्धच झालेले आहेत हरिभक्तपरायण श्याम महाराज देवलगावकर यांचं सुंदर असं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे आणि सुंदर अशा कथा, सुंदर असं विवेचन त्यांनी अभंगाला धरून कीर्तन आपल्याला दिलेलं आहे. खरं तर आता नवीन कीर्तनकार म्हटलं की विनोद, सासू सासऱ्याचे विनोद म्हणा, कोणचे विनोद म्हणा, ऐकायला त्यांच्याकडून भेटतात, पण तशा पद्धतीने इथं काही झालेलं नाही. चालता चालता थोडे जेवढे विनोद झाले त्यांनी तेवढे विनोद केले आणि सुंदर असं कीर्तन अभंगाच्या अनुषंगानं त्यांनी आपल्याला दिलं. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आणि 2 वर्ष झालं ते कीर्तन करतात. त्यांच्या वडिलांचा त्यांना भरपूर सपोर्ट आहे. आमचे उद्धव बुवा यांच्याकडे ते गायन शिकत होते आणि आजही शिकतात आणि सुंदर असा कीर्तनाचा अभ्यास ते आज घरी राहून करतात. त्यांना भविष्य आहे. ज्या अर्थी ते इथं स्टेजवरती 2 वर्षात एवढं बोलतात त्या अर्थी त्यांना भविष्य आहे आणि उत्तर त्यांची प्रगती होणार आहे. पण ही प्रगती होत असताना, ही प्रगती करत असताना ज्यांच्यामुळं आपल्याला आधार मिळाला आहे, ज्यांनी आपल्याला उभं केलं आहे, त्यांच्या डोक्यावर पाय देऊन कधी जायचं नाही, त्यांचे तळतळाट घेऊन जायचं नाही, त्यांचे आशीर्वाद घेऊन काय करायचं, पुढं जायचं. कारण एखादं घर, एखादं बिल्डिंग किंवा एखादी वस्तू बनत असताना ती काही सहजासहजी बनत नाही. तिला सगळ्यांचा आधार लागतो आणि ती आधार घेऊनच ती पुढं जात असते. पण पुढं जात असताना कमीत कमी एखाद्याची निंदा करून तरी गेलं नाही पाहिजे, किंबहुना एखाद्याचा तळतळाट तरी घेऊन गेलं नाही पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला आमच्या गुरुकुलकडून भरपूर शुभेच्छा आहेत की तुम्ही मोठे कीर्तनकार व्हा. आणि कीर्तनकार होत असताना पाय मात्र जमिनीवर राहिले पाहिजे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कारण कितीही मोठं झालं, कितीही काही झालं तरी जोपर्यंत तुमचा स्वभाव गुन्हा चांगला आहे तोपर्यंत 2 तास तुम्ही कीर्तनात काय बोलता त्याच्याकडे लोक पाहत नाहीत. कीर्तनाच्या नंतर तुमचा व्यवहार कसा आहे हे लोक पाहत असतात. आणि म्हणून आपली समाजामधली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा बावळाटात जमा होऊ नये याचं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे याच्या या गोष्टीकडं. म्हणून स्पष्ट आणि रागाने बोलणारा माणूस कधीही चांगला. म्हणून आदरणीय आज कोटाळकर दादाचं नाव संपूर्ण परिसरामध्ये निघतंय. कोटाळकर दादा काही जाऊन सगळ्यांच्या पुढे असं झुकत नव्हते, ताट मानानं जगायचे, ज्याचं वाकडं दिसल त्याला बोलायचे. आजही त्या गुरुवर्यांचं नाव आणि त्यांचे अन्वय या ठिकाणी आहेत. जयराम बाबाचं आजही नाव निघतंय. आणि एक लक्षात घ्या, म्हणून आपली प्रतिमा आपली समाजामध्ये खराब नाही झाली पाहिजे एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असं आपण येऊन कीर्तन दिलं त्याबद्दल समस्त आमच्या गुरुकुलच्या वतीनं तुमचे हार्दिक आभार, धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर पुढं जावं ह्या शुभेच्छा देतो. या कीर्तनासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे केदारजी महाराज जाधव आहेत, पांडुरंग महाराज भोसले आहेत. कीर्तनाच्या अगोदर ज्यांचं भजन झालं आमच्या नम्रता भोसले हिनं सुंदर एक तासभर ती छान भजन केलेलं आहे. आपली साधना करत राहिलं ना की साधना करत 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 माणसं पुढं जात असतात, लक्षात घ्या. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आपली साधना. नवनवीन काय तरी शिकलं पाहिजे, नवनवीन काहीतरी घेत चाललं पाहिजे आणि ते समाजाला दिलं पाहिजे, एक लक्षात घ्या. आणि हे देत असताना समाजाचे आशीर्वाद घेत पुढं चाललं पाहिजे, त्यांचे शिव्या आणि शाप घेत पुढं नाही चाललं पाहिजे. मी एक गोष्ट सांगू का, एखाद्याने आपल्या पोस्टला लाईक करावं याच्यासाठी सुद्धा गोड वागावं लागतं, लक्षात घ्या. मग एवढी जर गोष्ट असेल तर मग या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्तपरायण आमचे अनिल महाराज गवळी या ठिकाणी आहेत, आमचे सर्व गुरुकुलचे मंडळी आहेत, संजूबा फोके या ठिकाणी येऊन गेलेले आहेत गायनाची साथ देऊन. हरिभक्तपरायण आमचे खरात महाराज आहेत. इकडून आमचे वाडीतली सर्व मंडळी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. इकडून आमचे डुकरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. महाराजांचे वडील आहेत, देवलगाव अवचारचे मंडळी आहेत, त्यांनाही धन्यवाद.
सर्व मंडळींना उपस्थितांना धन्यवाद देतो. या ठिकाणी डाशाळ्यावरून आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी दादा देखील उपस्थित राहिले. आदरणीय दादांचे देखील अगदी मनापासून हार्दिक आभार धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी सुधाकर दाजीसुद्धा फोन केल्यानंतर या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. कीर्तनाला सगळ्यांना फोन करावं असं वाटते, सगळे माणसं बोलावं असे वाटतात, पण जेवढे माणसं बोलेल तेवढा पंक्तीचा ताण आम्हाला येतो. त्याच्यामुळं आपलं थोडक्या माणसामध्ये एक गुरुपौर्णिमा साजरा करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. आणि सिस्टीमसाठी ज्यांनी सुंदर अशी सिस्टीम या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे, आपल्या भागातले प्रसिद्ध सिस्टीम चालक हरिभक्त परायण आमचे बाळासाहेबजी खडके यांच्यासाठी जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करूया. आणि आता लगेच कीर्तनानंतर या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून, त्या अगोदर मृदंगाच्या माध्यमातून आपलं योगदान दिलेलं आहे समाजामध्ये. आणि आता सुंदर अशी दिंडी त्यांची यावर्षीपासून प्रारंभ झाली आणि चांगला प्रतिसादानं ती दिंडी, सगळी माणसं, गुलाबजांबूच्या सुद्धा पंक्ती त्यांच्या दिंडीमध्ये होत्या. म्हणजे त्यांचा जो फीडबॅक आहे त्या लोकांचा, त्यांचा असा आहे. आणि असे आमच्या दिंडीचे, आमच्या परिसराचे चालक हरिभक्त परायण गणेशजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही अगदी मनापासून धन्यवाद देतो. आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपला असं जाहीर करूया. कीर्तनानंतर आता लगेच सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे. भोजन झाल्यानंतर भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आणि सुधाकर दाजींनी आता हळूहळू म्हणायचं आमच्या गरिबाच्या संस्थेकडं मोठाल्या माणसाचं लक्ष लागायलंय. थोडंसं लाईट देण्याचं, या ठिकाणी मरकुरे देण्याचं त्यांनी काय केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. तर त्यांच्या या योगदानाचं अगदी मनापासून आम्ही स्वागत करतो. आणि इकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक आभार धन्यवाद. आणि असंच सहकार्य ज्यांनी भरपूर जणांनी केलेलं आहे, त्यात या योगदानाचं, सहकार्याचा उल्लेख, नाम उल्लेख आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये करायचा आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुंदर असा या ठिकाणी इथं 3 दिवसीय महोत्सव आपल्याला आयोजन करायचं आहे. जसं आळंदीला आपण दरवर्षी करत होतो, तर यावर्षी आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. एवढं वर्ष तर त्या वर्ष ते करण्याच्या पाठीमागं ज्ञानोबरायांच्या मंदिराचं नियोजन, मूर्तीचं नियोजन, सगळं नियोजन त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला करायचं आहे. पहिल्या दिवशी पुरुषोत्तम दादा पाटील, दुसऱ्या दिवशी विशाल महाराज खोले आणि तिसऱ्या दिवशी अक्रूर दादा साखरे यांचं सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. दिवसभर मुलांची वादनं ऐकायची, सर्व पालकांना तिथं उपस्थित राहायचं आहे आणि हा सोहळा पार पाडायचा आहे. आणि या सोहळ्यामध्ये ज्यांनी योगदान आतापर्यंत मंदिरासाठी दिलेलं आहे, खास मंदिरासाठी हा सोहळा आपण यावर्षी इकडं करणार आहेत, त्यांचं योगदानाला उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचे विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि जानेवारीमध्ये जी काल्याची पंगत आहे, जानेवारीमध्ये जो काल्याच्या अन्नदानाचा जो खर्च आहे, तो संपूर्ण खर्च वरफळवाडीकर ग्रामस्थांनी केलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा त्यांना मनापासून हार्दिक आभार धन्यवाद. आणि असं जर खर्च करत राहिलं तर मला वाटतं कीर्तनं घ्यायला आम्हालाही जड लागायचे नाही. कारण कीर्तनकार आमच्याकडून पैसे घेणार नाहीत, पण पंक्तीलाच आम्हाला जास्ती खर्च लागतो. म्हणून या सर्व भाविकांचे या ठिकाणी धन्यवाद. जे रात्रीपासून फोन केल्यानंतर सतत आमच्या कार्यामध्ये या गुरुकुलशी ज्यांनी अर्पण केलेलं आहे, आमचे बागल बापू बरं का, सगळं त्यांनी म्हणजे गुरुकुलला अर्पण केल्यासारखंच आहे. त्यांना फोन झाल्याशिवाय कुठलाच कार्यक्रम आमचा यशस्वी पार पडत नाही. मग कुठलं बारीक ते बारीक आणि मोठं ते मोठं नियोजन सांगण्याचं काम ते करतात. म्हणून त्यांनाही अगदी मनापासून धन्यवाद. इकडून जानकीराम तात्या आहेत, इकडून आजूक देवलगावचे सर्व मंडळी आहेत. कोणाचा नाम उल्लेख राहिला असला परिसरातील सर्व मंडळी, आणि तरीही एखाद्याचा नाम उल्लेख राहिला असला तरी क्षमा मागतो. आणि या कार्यक्रमाची सांगता झाली असं या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी.